तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. मंगेश डोबले, कारंजा गाडगे, जिल्हा वर्धा. वर्धा. ओके. तेवढीच खुराक, तेवढंच चारा या खुराक बी तेच जे मांडो रे रोज. समजा मी एका टायमाला 2 किलो मांडो. बरं. हा. मग ते डुमार हो खुराक फुगून जायचं. मकातून चारतो ना आम्ही, मकातून दूध वाढ राहते तर मकातून 2 किलो चारवून सर तरी फुगून जाय. म्हणजे पचन नाही तिथे, जे पचन क्रिया आहे तिची. म्हणजे ते काय व्हायचं की गाईचं पोट फुगून जायचं, आजारी पडायचं. आता मिलच्या जर सुरू केला तर ते आता कंट्रोल, आता म्हणजे काही फुगूनच राहिले तर आपण. आणि सर दूध बी वाढलं तिचं. म्हणजे भाकड काय आहे तरी दूध वाढलं. आता किती वाढले? तरी 1 लिटर वाढवलं एका टायमाला. एका टायमाला? हो, एका टायमाला 1 लिटर. हो, 7 दिवसात एका टायमाला. ते जे चालली ना सर ते नाही, तिचा ओवा एवढं जाऊन गेला सर. आता संध्याकाळी जेव्हा येते ना तेव्हा पुरा ओवा करा असते, कारण की 9 लिटर वाली गाय सर ते. एका टायमाला 9 लिटर देणारी गाय आहे ते जेव्हा चालली ना ते वाली फुगून जा पहिलं सर. आता बरोबर तिचं पचन क्रिया जे रेवण राहते ना पुरी रेवण घेऊन सब चांगलं होतं. आजपर्यंत चारलं असं नाही म्हणत, चारलं नाही माझ्या एवढं. कारंजात कुणाला खर्च नसेल केला, कारंजात कुणाला खर्च नसेल केला. म्हणजे गायींसाठी सगळी ट्रीटमेंट काय काय ट्रीटमेंट? जसं आता मिल्क चार्ज, आपलं हे आपलं कॅल्शियम, मिनरल मिक्सचर सर A to Z. आणि डॉक्टर तर येते सर. ते डुमारली गाय का तोच आहे सर, डुमारली गाय तोच आहे. बस एवढी म्हणजे समजा हप्ताभरात 2 वेळा बोलावंच लागेल, कारण की डुमारेच ना सर. म्हणजे हप्त्यातून 2 वेळा बोलावंच लागेल. बरं. आता चालू करून 7 दिवस झाले. 7 दिवसामध्ये काय काहीच नाही. आता म्हणजे डॉक्टर येतच नाही, समजा बोलावलाच नाही, बोलावलाच नाही. किती ग्राम चारताय? मी चारतो सर 50 ग्राम किलो. सकाळी 50, संध्याकाळी 50, सकाळी 50. ओके. 2 टाइम. अजून काय बदल जाणवलं तुम्हाला? अजून सर चमक आली तिच्या थोडी, गायवर चमक. नाही तर बाकी सब चमकावालाच आहे म्हणा, असं नाही म्हणा. जी कमजोर होती ती चांगली व्यवस्थित सुधारली झाली. म्हणजे आपल्या गाई सगळ्या चांगल्या आहे, पण जी कमजोर आहे त्या गाई तुम्ही प्रयोग करून बघितला. पहिले रिझल्ट पाहण्यासाठी आपण कोणते प्रोडक्ट पहिले वापरायचे, पहिले रिझल्ट घेतो. तसं तिचा रिझल्ट घेतला. मग तिची पचन क्रिया वाढली सर, भूक वाढली तिची. आता तर फुगून येते सर, नाही तर पहिले पुरी भकाडीचे. सकाळी वाटते आपल्याला फुगून आहे आपली काय चारा चांगला केला. जसं पोट बी पचन क्रिया नाही होती सर, जशी पचन क्रिया राहते आता ते पचन क्रिया आता ठीक आहे तिची. आता म्हणजे रोज फुगून येते बरोबर. 5-7 दिवस झाले आता. 5 दिवसापासून मस्त बढिया. म्हणजे तुम्ही बरोबर हे केलं. पहिलं 3 पॅकेट आणले, मग 3 पॅकेटवरून मला रिझल्ट भेटला. जसं आता त्या गाईला वाटल्याबरोबर 1 किलो 3 किलो सुरू केलं सर. 3 गाय ना सर थोडी कमजोर आहे, म्हणजे तिला खायला बरोबर आहे सर, पण ती माझ्या दृष्टीने कमजोर आहे. जसं बाकीच्या दृष्टीने नाही आहे, पण ह्या दृष्टीने माझ्या दृष्टीने कमजोर आहे. समजा तुम्ही मेलचा जर तुम्ही युट्यूबवर बघितलं, तुम्ही रिक्स कसं काय घेतली बुवा? आपल्याकडे समजा लाखाच्या गायी आहेत बरोबर, मग हे आपण एवढं वापरून बसलो, एवढं तज्ञ कॅल्शियम मिनरल मिक्सचर सगळं वापरून झाले, लिव्ह टॉनिक वापरून झाले, मग हे का बरं वापरावं असं? म्हणजे तुम्ही का बरं? मला वाटलं भाऊ एक प्रोडक्ट वापरून पाहावं. जसं आता ते सांगते ना, सांगितलं समजा व्हिडिओ पाहिले मी तसं ते सांगितलं. जसं जे भूक वाढायची क्षमता आहे ते वाढन बुवा. अजून पचन क्रिया, जसं शेणातून वास नाही येणार बुवा, शेण चांगलं रे. आपल्याला सर स्वतःच्या शेतीत टाकायला कामी होते ना, कारण ते आपलं काही दुसऱ्या नाही कसा दोन्ही फायदा होते ना आपला. आता जनरली लोक दुधाकडे किंवा जे दूध व्यवसायिक असतात ते दुधाकडे फोकस करतात. तुम्ही शेणाकडे किंवा गायच्या तब्येतीकडे का बरं फोकस केला? सर आपल्याला म्हणजे बनवायचं आहे ना सर. नंतर ते आता ते आपण सुधारणा करू, नंतर आपल्याला हे भेटेल ना बेनिफिट. आता काहीच नाही, नंतर तर भेटेल ना. म्हणजे तुम्ही ती गायीचं जसं सर सांगतात, राम सर सांगतात आपल्याला की तुम्ही जर गायीच्या पोषणावरती तिच्या तब्येतीवरती काम जर केलं, ती जे आपल्याकडे 2 वेद देणार ती 4 वेद देईल, 6 वेद देईल, आणि तिचं शेण आपल्यासाठी चांगलंच राहणार आहे. समजा एक गाय नवीन लाखाला घ्यायची आणि ती 50,000ला विकायची भाकड झाल्यावरती, तसं न करता हीच गाय आपण कंटिन्यू चालवायची असं तुमचा उद्देश. आता टोटल गाय किती तुमच्या? माझ्यापाशी आता 10 आहे सर, लहान मोठ्या 10 आहे, सगळ्या छोट्या अजून अंदर आहे. तर त्या सध्या आता म्हणजे याच्यात किल्ला राहते. 7 दिवसामध्ये त्याच्यामध्ये बदल दिसतो. पण शेतकरी सांगतो की मिलच्या जर वापरलं तर रिझल्ट लवकर येत नाही. सर तेच तर राहते ना, आपल्या इकडल्या लोकांचं कसं राहते सर, जवळीक आपण वापरत नाही तरी पण माहित नाही पडत. आता जसं मला एखाद्याने सांगितलं बाबा ह्या वस्तूचा रिझल्ट भेटते, पण त्याला जर नाही भेटला सर, जर समजा 4-5 दिवसात कसं राहते, कोणाला 4 दिवस भेटते, कोणाला दुसऱ्या दिवशी भेटते, कोणाला महिनाभराने भेटते. जर विश्वास करायला लय टाइम लागते ना, असा विषय. श्रद्धा आणि विश्वास तुमचा पाहिजे. माझी श्रद्धा आहे सर, श्रद्धेनुसार करू राहिलो, बस झालं. आता तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला बदल दिसते बरोबर.
आणि किती किलोमीटर लांब जाऊन आणलं तुम्ही? मी का हा, जाऊन किती किलोमीटर लांब आणलं? हे काटो 22 किलोमीटर. 22 किलोमीटर लांब आणायला गेले. रिझल्ट घ्यायचा होता ना. किती गाई आपल्या? म्हशी आहे. 55 डोर आहे पूर्ण. 55. हो. ते झालं नाही. या पुढे 55 डोर आहे. बरं, यांनी काय वापरलं माहिती तुम्हाला? त्याला नाही माहित ना. मी आता चालू केलं ना. बरं, मी स्वतः रिझल्ट घेतल्यावर नंतर सांगा ना. त्यांनी आता रिझल्ट घेतात 7 दिवस. आम्ही कॅल्शियम वापरला. आम्ही एकाच ठिकाणून हो. कॅल्शियम घेतो. आम्ही एकाच ठिकाणून कॅल्शियम घेतो. त्याचा मिक्सचर डेली घेतो. मी 25 बरं. किलोची बॅग बनवली आणि 20 लिटरचं कॅल्शियम. पण त्यानं काही रिझल्ट एवढा नाही वाटला. बरं, आता जनरली काय होतं की मिनरल मिक्सचर जर समजा आपण एका कंपनीचं जर वापरलं तर 3-4 महिने तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं वापरावं लागतं. असं का बरं? म्हणजे त्याचं सातत्य हा. कंटिन्युअस त्याचे रिझल्ट येत नाही नंतर. आता हे तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही माहित नाही, पण असं होतंय. नाही ते काय फक्त सुरुवाती रिझल्ट देते, मग नंतर झालं आपण काय उतरून जाते ना. का बरं? काय करतं, जे मिनरल मिक्सचर असतात ना, त्या मिनरल मिक्सचर मध्ये उत्तेजक वापरली जातात. बरोबर आहे. मग ते काय करतात, गायीच्या शरीरामध्ये जे एक्स्ट्रा चरबी साठवलेली असते, जे चरबी साठवून ठेवते, चरबी वितळली जाते आणि त्याच्यापासून दूध तयार केलं जातं. जनरली दूध कसं तयार होतं, रक्तविसरण क्रिया होऊन आणि मग ते दुधात रूपांतर होतं. बरोबर, म्हणजे रक्तापासून दूध तयार होतं जनरली. पण आज काय केलं की ते चरबी वितळून दूध तयार करायला सुरुवात केली. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं की जनावर उतरायला लागलं. जोपर्यंत तुमचं जनावर गाभण आहे तोपर्यंत जनावर चांगलं दिसतं. ज्यावेळेस दूध द्यायला सुरुवात करतं हाडकं दिसायला सुरुवात पूर्ण त्याची. त्याच्या मागचं हे कारण. मग आपण हे काय करतो की गाईला जो चारा देतो ना, आता हे मिनरल मिक्सचर गेलं आणि केमिकलचा चारा असं त्याच्यासोबत गाईला जर गेलं तर त्याने काय होतं की गाईच्या शरीरामध्ये जो चारा जातो तो गाईला पचलाच जात नाही पूर्णपणे. मग पचनक्रियेमध्ये जे बॅक्टेरिया सहभागी होतात, जीवाणू सहभागी होतात, त्या जीवाणूची संख्या कमी होते. मग जे पचन व्हायला पाहिजे ते पचन होत नाही. 20 किलो जरी चारा टाकला तरी त्याचं पचन होत नाही. हे बरोबर आहे. बरोबर. पचन क्रिया नाही झाली का जनावर कमजोर राहतं. मग जनावर कमजोर राहिलं का मिनरल मिक्सचर वापरावं लागतं. पण मिनरल मिक्सचर पण काय, केमिकलचेच. मग मला सांगा, केमिकलमुळे दुष्परिणाम होतो, ते परत केमिकल वापरायला लागलो, काय होणार? दुष्परिणामच होणार. बरोबर. मग अशामुळे काय झालं की आपण हे मिल्क चार्जर जे आहे, मिल्क चार्जर काय करतं की गायीची पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, तिला स्ट्रॉंग करतं. मिनरल मिक्सचर जे आहे आणि मिल्क चार्जर याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्याची तफावतच होऊ शकत नाही. मिल्क चार्जर मध्ये 28 प्रकारच्या जडीबुटी आहे. ते गायीच्या सोयाच्या पोषणावरती काम करतं, गायीच्या तब्येतीवरती काम करतो. जेवढी गायीची तब्येत चांगली तेवढं तुमचं दूध वाढणार आहे. मला सांगा, आपल्याला सांगितलं गेलं काय की मिनरल मिक्सचरमुळे आणि कॅल्शियममुळे दूध वाढतं. बरोबर. मग मला सांगा, ज्यावेळेस मिनरल मिक्सचर नव्हतं, कॅल्शियम नव्हतं, त्यावेळेस दूध वाढत होत नव्हतं का? होतं का नाही? मला सांगा, मग मेन बेस काय आहे? चारा आहे. बरोबर. मग ते चाराचं पचन चांगलं झाला तर तुमचं दूध वाढणार आहे. पण आपल्याला काय, आपल्या डोक्यात काय गुप्पसलं की तुम्ही मिनरल मिक्सचर वापरा, केमिकल वापरा, कॅल्शियम वापरा, त्यांनी दूध वाढेल. बरोबर. पण दूध कसं वाढतं? ज्यावेळेस तुमच्या चाऱ्यामधून जनावराला चांगलं न्यूट्रिशन मिळेल त्यावेळेस वाढतं. आपण चारा पण चांगला करतो आणि गाईची पचनक्रिया आहे ती पण चांगली करतो मिल्कच्या माध्यमातून. असं त्यामुळे गाईची तब्येत चांगली राहते, दूधही वाढतं, फॅटही वाढतो, एसएनएफ वाढतो. त्यांच्याकडं आठवड्यातून 2 वेळेस डॉक्टर आहे का? त्याला माहित आहे ना, त्याला माहित आहे. माझी गाय फुगे नाही, एक गाय अशी रोड होती सर, विषय नाही. कोणी मला असं म्हणे असं हे कायला आणली बा. बर. म्हणजे त्या गाईचा डॉक्टरचा खर्च कमी झाला. पहिले 4 डबे देऊ खुराक, आता फक्त 2 डबे पाण्यामध्ये, तरी दूध तेवढंच आहे सर. खोटं नाही बोलू राहिलो. म्हणजे खुराक कमी कम दिली. 2 खर्च वाटले आपले. बरोबर आहे. फक्त 7 दिवसामध्ये सर. 7 दिवस झाले. आणि मिलचा खर्च किती झाला तुमचा? 1625. 1625 पण नाही झाला अजून तो. अजून 3 किलो त्याच्यात शिल्लक आहे. म्हणजे आपण जे आम्ही जर पहिलं सर ह्या पोरगाने आम्ही एवढ्या जेलच्या पेट्यात आरल्या असं आमच्या एवढं कोणीच नाही. एवढ्या तर कोणच नाही. यानं म्या बस 2 जणांना. टोटल गाई किती तुमच्या? माझ्याकडे गाई म्हशी पुऱ्या 55-60 ढोर आहे. 55-60 ढोर आहे ना. 55-60 ढोरापैकी जे कमजोर असेल ना त्याचं मिनरल मिक्सचर बंद करून टाकायचं. आणि यांना समजा 7 दिवस लागले, आपल्याला जास्त लागतील. आपण केमिकल मिनरल मिक्सचर वापरतो ना, आम्ही ना पहिलं जास्त वापरलेलं आहे. म्हणजे एका गाईला जास्त मात्रा दिली आहे. 2 टाइम 100 ग्राम. कारण की केमिकल होतं ना पहिले त्याला. बरोबर. जसं मिनरल मिक्सचर सर्व आपण ते केमिकल होत. पहिले थोडं जास्त चारा मग कमी करायचं, मग डाऊन मध्ये घ्यायचं. पहिले एक आठवडा तरी 100 ग्राम पाहिजे. 100 ग्राम चारायचं. नंतर मग कमी एक तुमची समजा किती लिटर गाई आहे?
गाई समजा कोणची 10, कोणची 8, कोणची बरोबर, 7. म्हणजे 10-15 पर्यंत आहे हा. त्याला 75 करायचं, परत 15 दिवस नंतर 50 ग्राम करायचं. अच्छा. गाईचं पहिलं ऑब्झर्वेशन असं करायचं की तुमच्या गाईच्या शणामध्ये बदल होणार, हम्म. पचनक्रिया सुधारणार, म्हणजे शणामध्ये बदल होणार, हम्म. गाईच्या अंगावरती चमक येणार, गाई शांत होणार. अच्छा. बरोबर, डॉक्टरचा खर्च तुमचा कमी होणार, दूधही वाढणार, फॅटही वाढणार, एसएनएफही वाढणार, टाकलेला चारा पूर्ण खाते. चारा उष्टळ टाकणार नाही. काहीच नाही व्हायला कंपनीची रे. याच्यावरती बघा हे रामसराज यांनी इन्व्हेन्शन केलं, त्यांच्या आईचा फोटो, अच्छा. त्यांच्या आता तृतीय पुण्यस्मरण आहे त्यांचं, तर त्यांना समर्पित केलेलं प्रोडक्ट आहे. अच्छा. आमच्या शेतीचे पण product हे 2 रुपये कमवता याच्यामध्ये, औषधचे मी बघतो त्याच्या ह्याच्यानं आणली आहे माझ्या भावाला. हे 2 रुपये कमवता याच्यामध्ये, यानं पाहिलं होतं नेटवर, आपण पाहिलं मग यानं पाहिलं. फक्त 2 रुपये. या म्हणजे याच्यावरती चालून 1 तो रुपये म्हणे, कमवतात. नाहीतरी आपण असे 300 गावाचे बॉटल लोक आणतो आहेत म्हणे, एक पुढं आणू म्हणे ते आपण. 5-6 रुपये कमवतात. म्हणजे याच्यामध्ये फायदा काहीच आम्हाला नाही, याच्यात फक्त नाही सेवा. काहीच नाही. हे सेवाभाव वृत्तीने आम्ही देऊन राहिलो प्रत्येकाला. अच्छा. असं नाही की बा तुम्हाला बोलावून राहिलो, हा. येतो मी स्वतः हा. आम्ही. किती वेळ येतो. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. मंगेश डोबले, कारंजा गाडगे, जिल्हा वर्धा. वर्धा. ओके, वर्ध्यामध्ये जर कोणी तुमच्याकडे मिळून त्याच्यात माहिती तुम्ही देणार? हा हा हा. देणार ना ओके. सर. चालेल देणार ना सर. चालेल, धन्यवाद सर. हो धन्यवाद.